नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358. नांदुर ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार उघड, पुरुषोत्तम रायबोले यांचा स्पष्ट आरोप. विदर्भराज 358 ग्राउंड रिपोर्ट. आमच्या दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की दर्यापूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत नांदुर पाथरविरा येथील रहिवासी पुरुषोत्तम रतिराम रायबोले यांनी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पाथरविरा येथील रहिवासी शकुंतलाबाई रतिराम रायबोले यांच्या मालकीची वडिलोपार्जित असलेल्या जागेचे क्षेत्रफळ नमुना 8 वर चुकीचे असल्यामुळे ते दुरुस्त करावे व खरेदी खत प्रमाणे टाकावे याकरिता गेली 2 वर्षापासून ग्रामपंचायत नांदुर व गट विकास अधिकारी पंचायत समिती दर्यापूर यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा या प्रकरणाची दखल घेतल्या गेली नाही. तरी पण शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती दर्यापूर यांना पुन्हा निवेदन देण्यात आले. यावेळी पंचायत समिती दर्यापूर येथील गट विकास अधिकारी श्री तापी साहेब यांनी सदर प्रकरणात लवकर कार्यवाही करू असे उत्तर दिले. आजपर्यंत दिलेल्या तक्रारीवर येत्या 2 दिवसात काही कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा सुद्धा पुरुषोत्तम रायबोले यांनी दिला असल्याचे समजते. मी पुरुषोत्तम रतिराम रायबोले, राहणार पाथरविरा, गट ग्रामपंचायत नांदुर असल्या कारणामुळे मी पाथरविरा इथं रहिवासी असून माझ्या जागेची नोंदीसाठी मी 2-3 वेळा अर्ज केल्यात. ग्रामपंचायतला 2 वेळा केल्यात, BDO साहेबाकडे 3 वेळा अर्ज दिल्या आणि BDO साहेबानंतर विस्तार अधिकारी पण भेटले. ते म्हणे की मी पाठवतो, आज पाठवतो, उद्या पाठवतो. 2023 पासून माझं हे काम झालेलं नाही आहे आणि मला या प्रकरणामध्ये खूप त्रास होऊन राहिला. वारंवार पंचायत समितीला चक्रा मारावा लागून राहिल्या. ग्रामसेवक म्हणते आज करतो, उद्या करतो, परंतु तो काही येऊन नाही राहिला. प्रकरण जागेची नोंद जी आहे हे खरेदी खतानुसार माझी नोंद करण्यात यावी. या प्रकरणाला साधारण 2 वर्ष झाले. ग्रामपंचायत मध्ये मी 2दा अर्ज दिल्या आणि पंचायत समितीला 3 वेळा दिल्या आणि माझं मत एवढंच आहे की माझी जी जागा आहे तेवढी नोंद करण्यात यावी खरेदीनुसार विकत घेतलेली जागा. तो अर्ज याबद्दलचाच होता, नोंद करण्यासाठी मी विनंती अर्ज दिला आहे. स्मरणार्थ BDO साहेब म्हणले की मी बघतो आता काय करायचं आहे, असं आश्वासन BDO साहेबांनी दिलं आहे. मी उपोषण करणार आहे, आमरण उपोषण करून गेली वेळ जर आली तर. कोर्टात जाण्यापेक्षा मी माझं सगळं खरेदी खत आहे, खरेदी खतानुसार माझी जागा हजर आहे, ताबा आहे माझा, आणि तेवढं नोंद करायला काय ते काही कोणाची अडचण असेल काय केली एकदा येऊन तिथं स्पॉट इन्स्पेक्शन करायला पाहिजे ना. नुसतं अर्ज देऊन ते हो हो करतात. ग्रामपंचायत मध्ये सचिव तेच बोलते आणि इथं BDO साहेबाकडे आलो ते बघतो करतो असं चालू आहे. आज जे अर्ज दिला आहे मी त्या अर्जातून BDO साहेबांनी आश्वासन दिलं आहे की बाबा बघू आपण आता काय करायचं काय ते.